न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर ऑब्जेक्ट, आणि हा एक दुसरा ऑब्जेक्ट आहे, तो पण सर्क्युलर आहे. दोन्ही सर्क्युलर शेपचे आहे किंवा स्पियर शेपचे आहे. तर याचा मास आहे पहिल्या ऑब्जेक्टचा m1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आहे m2, आणि त्यांचं डिस्टन्स सेंटरपासून घ्यायचं. हे सेंटर आहेत त्याचं घ्यायचं, असं बाहेरून नाही घ्यायचं किंवा इकडून नाही घ्यायचं, असा बाहेरून असं सेंटरपासूनच घ्यायचं. हे सेंटरपासून डिस्टन्स घेतला, हे समजा डिस्टन्स d. ठीक आहे. तर हा म्हणतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज according to Newton's law of universal law of gravitational, this force between two objects is directly proportional to product of their masses. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. m1 आणि m2चा गुणाकार केला तर त्याला प्रपोर्शनल राहील. प्रपोर्शनल राहील म्हणजे काय की हा वाढला तर हा वाढेल, आणि हा कमी झाला तर हे कमी होईल. एकाचं मास कमी झालं तर हा कमी होईल, दुसऱ्याचं मास कमी झालं तर कमी होईल, किंवा दोघांचे मास कमी झाले तर मग हा खूपच कमी होईल. तर मग डायरेक्ट प्रपोर्शनल. हा कमी तर हा कमी तर डायरेक्ट प्रपोर्शनल. म्हणजे मास कमी तर फोर्स कमी, मग म्हणतात डायरेक्ट प्रपोर्शनल. पण डिस्टन्सचं काय तर फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा जो डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर करायचा, त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहतो. मग आपण मॅथमॅटिक्स सूत्रानुसार आपण म्हणतो, आपण काय घेतो, कॉन्स्टंट घेतो ना. जेव्हा आपण असं म्हणतो एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय, तेव्हा आपण काय म्हणतो की एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. अशा प्रकारे आपण मॅथ्समध्ये हे लिहित असतो. किंवा एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय, हेन्स एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. अशा प्रकारे हा आपण के कॉन्स्टंटमध्ये लिहित असतो. 7वीमध्ये किंवा 8वीमध्ये किंवा अशा प्रकारे आपण शिकलेला आहे. तर इथे हा कॉन्स्टंट जो आहे आपण तो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी याला म्हणतात जीला, त्याला म्हणू युनिव्हर्सल कॉन्स्टंट. काय म्हणू, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा कॉन्स्टंट आहे, तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणजे अर्थवर, सनवर, सगळ्यावर याची व्हॅल्यू सारखी आहे. संपूर्ण विश्वामध्ये युनिवर्समध्ये धिस व्हॅल्यू इज सेम, ही बदलणार नाही. संपूर्ण युनिवर्समध्ये सेम. द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम इन ऑल युनिवर्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ही जी कॉन्स्टंट वापरला आपण m1 अपॉन m2 आणि d स्क्वेअर. आता जीची व्हॅल्यू आपण जसं पाहिलं, जीची व्हॅल्यू 6.673 इंटू 10⁻⁻11. ओके. आणि याचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर आणि के जी स्क्वेअर. आता हे काय, हे कसं केलं, न्यूटन मीटर स्क्वेअर के जी स्क्वेअर. समजा आपण याचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं आपण समजा युनिट विसरलो तर कसं लक्षात ठेवायचं. हा जीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण जी इकडे घेतला, ठीक आहे, आणि एफ आणि डीचा गुणाकार झाला, आणि हे m1 आणि m2 खाली आले. मॅथमॅटिक्समध्ये आपण शिकतो की नाही असं, की जी इकडे घेतला, ठीक आहे, तर जी इकडे घेतल्यानंतर हा एफ आणि डीचा गुणाकार झाला, आणि याच्यासोबत जे गुणीला घटक होते, जे मल्टिप्लायमध्ये होते, ते डिनॉमिनेटरमध्ये गेले. fd स्क्वेअर अपॉन m1 m2. आता फोर्सला काय लिहितो आपण, न्यूटन. डी डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, डिस्टन्स कशामध्ये आहे, मीटरमध्ये. आणि इथे प्रोडक्ट किती आहे, 2. याला कशामध्ये मोजतात, मासला के जीमध्ये, दुसऱ्याला कशाला मोजतात, के जीमध्ये. मग हा झाला के जी स्क्वेअर. म्हणजे मग आता आपल्याला लिहिता येते न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि हे अपॉनला आपण तिरपी लाईन लिहून करतो के जी स्क्वेअर. याला दुसऱ्या प्रकारे पण लिहिता येते, न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू के जी स्क्वेअर -2. तुम्ही इंडायसिसचा नियम तुम्हाला माहीतच आहे की जर इंडायसिसमध्ये 1/x² असेल तर त्याला आपण x⁻⁻2 लिहू शकतो. तर याप्रमाणे जीची व्हॅल्यू काढलेली आहे, जी तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही फाइंड करायला, पण आपण सांगत आहे की या प्रकारे जर युनिट विसरलं तर असं लक्षात ठेवायचं, जीचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन के जी स्क्वेअर और न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू के जी -2. ओके. तर हा झाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटनचा. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन काय आहे. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन काय आहे
ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहे, साधं ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. आपण असं पाहिलेलं आहे, मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. ॲक्सलरेशन म्हणजे चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाईम, म्हणजे फायनल व्हेलॉसिटीमधून इनिशियल व्हेलॉसिटी वजा केली, पण त्याच्यासाठी इक्वल इंटरवल ऑफ टाईम पाहिजे. म्हणजे टाईमचे समजा ही वस्तू इथून इथपर्यंत जात आहे आणि ही वस्तू इथपर्यंत जायला समजा तिला 1 तास लागला असेल, तर आपण 10-10 मिनटाचे किंवा 60-60 सेकंदाचे आपण इथे पार्ट केले. 60 सेकंद 60 सेकंद 60 सेकंद 60 सेकंद 60 सेकंद अशा प्रकारे पार्ट केले पर युनिट टाईम. तर ही स्पीड चेंज व्हायला काय लागते? पर युनिट टाईम आहे ना, तर ही स्पीड चेंज होते का? ही व्हेलॉसिटी, स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी कन्सिडर करू शकतो. स्पीड म्हणजे स्पीडची जर डायरेक्शन बदलत असेल सतत, ओके, किंवा स्पीडचं मॅग्निट्यूड बदलत असेल, डायरेक्शन तर ही झाली बदलणं, आणि मॅग्निट्यूड म्हणजे कसं, कधी स्पीड 40 किलोमीटर पर आवर असेल, तर कधी 80 किलोमीटर पर आवर असेल, तर कधी 20 किलोमीटर पर आवर असेल. म्हणजे कधी एका तासात 20 किलोमीटर जात असेल, तर कधी एका तासात 40 किलोमीटर जात असेल, तर कधी एका तासात 80 किलोमीटर पर आवर जात असेल. तर ह्या स्पीडच्या मॅग्निट्यूडमध्ये बदल झाला किंवा डायरेक्शन. ही गाडी आहे समजा, ही गाडी पहिले इकडे गेली, मग आता हिने रस्ता बदलवला, इकडे गेली, मग आता तिने पुन्हा रस्ता बदलवला, इकडे गेली, मग पुन्हा रस्ता बदलवला, इकडे गेली. तर डायरेक्शन चेंज झाल्यामुळे किंवा मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे स्पीडला आपण मग व्हेलॉसिटी म्हणतो. तर ही फायनल व्हेलॉसिटीमधून इनिशियल व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. तर फोर्सचं फॉर्म्युला आहे F=ma. पण इथे आपण ए म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन घेणार आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनला स्मॉल g म्हणतात. मग आता आपण इथे फोर्स इथे टाकणार आहे F=mg. त्याचं कारण कसं लिहिणार आहे, इथे लिहिणार आहे सिन्स A=g. सध्या हे आपण इरेज करून टाकूया, याचं सध्या आपल्याला काम नाही. मग F=ma, मग mg, कारण इथे g जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे. जीला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. पहिले 2 गोष्टींमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, तर ते कन्फ्युजन काढण्यासाठी आपण असं लक्षात ठेवूया, जी इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्या जीला बघून घ्या तुम्ही काय म्हणतात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि याला म्हणतात, या जीला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. तर आता आपण पाहणार आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता एखादी वस्तू जर सर्क्युलर मोशनमध्ये चालत आहे, गोल गोल फिरत आहे, आणि ती इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये काढत आहे, तर तिला म्हणतात ती युनिफॉर्म आहे. म्हणजे समजा इथून सारखे पार्ट केले या पाथचे, हा समजा रस्ता याचे सारखे पार्ट केले, आणि हा पार्ट कवर करायला समजा हा टाईम सारखा लागला, तर त्याला म्हणतात मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण मग याला व्हेलॉसिटी का म्हटलेली आहे किंवा ॲक्सलरेशन का म्हटलं आहे, कारण इथे डायरेक्शन चेंज होत आहे, मात्र स्पीड चेंज होत नाही. त्यामुळे याला म्हटलेलं आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण आता पाहणार आहे की हा फॉर्म्युला काय आहे जीचा. तर जीचा फॉर्म्युला आहे G=m/r². हे कसं ते आपण डिटेलमध्ये बघूया. सो G= फॉर्म्युला जीचा, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला G=m/r². इथे G आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M आहे मास ऑफ द अर्थ, आणि R आहे रेडियस ऑफ द अर्थ. स्क्रीनवर बघत चला. G आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M इज मास ऑफ अर्थ, R इज रेडियस ऑफ अर्थ. आणि त्याचं SI युनिट, जीचं SI युनिट काय आहे, SI युनिट ऑफ G. व्हॉट इज SI युनिट ऑफ G? SI युनिट ऑफ G इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्क्रीनवर बघत चला, क्वेश्चन आन्सर स्क्रीनवर येत आहे. SI युनिट ऑफ G इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता पुढचा आपण पॉईंट पाहणार आहे. मुश्किलच होतं म्हणून मी तो कापड हातामध्ये ठेवलं होतं. असं नाही की थोडंसं एक तो वो टेबल आहे ना, वो वाला कुठून बंद झाला होता. ओके, देन आता आपण पाहू चेंज इन
ऑर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. स्क्रीनवर बघा क्वेश्चन. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. ही जीची व्हॅल्यू सगळीकडे स्थिर आहे का? नाही, एकदम सारखी नाही आहे, कमी जास्त होत असते. अर्थवर किती आहे जीची व्हॅल्यू? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? तर ती एक घेतली जाते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अर्थवर. पण ही पूर्ण अर्थ, ही समजा अर्थ आहे आणि ह्या अर्थची ही सगळी असं चारी बाजू घेतल्या तर इथे जीची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असते का? नाही, याच्यामध्ये फरक आहे. तर हे याला म्हणतात अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. याला म्हणतात अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ही जीची व्हॅल्यू सगळीकडे सारखी नसते. आता ही पोल्स आणि हा झाला इक्वेटर. इक्वेटरवर डिस्टन्स वाढला कारण अर्थ जी आहे ती इक्वेटरवर बल्ज फुगलेली आहे. हा इक्वेटर आहे ना, जी सेंटरमधून जाते रेष ती इक्वेटर. आणि हे पोल्स थोडे चपटे झालेले आहे, फ्लॅटन्स. चपटे झाले म्हणजे फ्लॅटन्स आणि फुगली आहे म्हणजे बल्जेस. तर इथे डिस्टन्स वाढलं. आपला फॉर्म्युलाच आहे एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. तर जितकं अंतर वाढलं और जी इज इक्वल टू आपण असं घेतो GM अपॉन आर स्क्वेअर. आर म्हणजे इथे डिस्टन्स घ्यायचं. ही डिस्टन्स रेडियस असते अर्थची म्हणून त्याला मग आर घेतात. हे डिस्टन्स म्हणजे काय? रेडियस असते अर्थची म्हणून त्याला आर घेतात. तर आता आपण इथे पाहू की अलॉंग द सरफेस ऑफ द जीची व्हॅल्यू सगळीकडे सारखी नाही राहत. पोल्सला किती राहते? पोल्सला राहते ती 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पोल्सवर नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला आता. आणि इक्वेटरवर किती राहते? थोडीशी कमी होते. ही जी नॉर्मल व्हॅल्यू आहे 9.8 त्याच्यापेक्षा थोडीशी कमी होते आणि ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हा पहिला मुद्दा झाला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू. तर पहिला मुद्दा काय झाला? अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे अर्थच्या सरफेसवर जो आहे ती पण व्हॅल्यूमध्ये फरक पडत आहे. इक्वेटरवर थोडीशी कमी, पोल्सवर थोडीशी जास्त. रिझन अर्थ बल्जेस ॲट इक्वेटर आणि इथे याचं रिझन आहे फ्लॅटन्स ॲट पोल्स. थोडीशी चपटी होते पोल्सवर. पोल्स म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. ज्यांना इंग्लिशमध्ये नसेल माहीत त्यांना, तर इक्वेटरवर थोडीशी फुगली आहे, पोल्सवर थोडी फ्लॅटन झाली आहे. तर पोल्सवर व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इक्वेटरवर आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हा व्हेरिएशन इन द व्हॅल्यू अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ झाला. दुसरा आहे की डेप्थ. कोणता मुद्दा? किंवा हाईट. आपण सगळ्यात पहिले घेऊ हाईट जेवढी जास्त असली जेवढी जास्त हाईट असली तेवढं ॲक्सलरेशन वाढणार आहे, जीची व्हॅल्यू वाढणार आहे. म्हणजे जी हा हाईटवर असतो. जशी हाईट वाढली तसं जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. कारण काय होणार आहे की जे डिस्टन्स आहे ते वाढत जाणार आहे. डिस्टन्स म्हणजे रेडियस. तुम्ही बघू शकता. आपण असं विसरलं तरी लक्षात ठेवू शकतो की डिस्टन्स आपण इथे लक्षात ठेवायचं की डिस्टन्स म्हणजेच रेडियस. आणि ही आर का कॅपिटल आर का लिहिलं आहे? कारण ही अर्थच रेडियस आहे. ही कशाची रेडियस आहे? अर्थची रेडियस आहे म्हणून त्याला कॅपिटल आर लिहिलेलं आहे. तर जेवढं डिस्टन्स वाढेल, हाईट वरती वाढेल, तेवढी जीची व्हॅल्यू कमी होईल. आता तिसरा मुद्दा आहे डेप्थ. जसं तुम्ही अर्थच्या आतमध्ये जाल तशी पुन्हा अर्थची जीची व्हॅल्यू कमी होईल. आता तुम्ही म्हणाल की ही जीची व्हॅल्यू तर वाढायला पाहिजे कारण डिस्टन्स कमी होत आहे. पण इथे अजून एक मुद्दा आहे की डिस्टन्स तर कमी होत आहे. समजा एखादी वस्तू आता इथे ही रेडियस आहे, इथे आली, हा सेंटर आहे आणि ही वस्तू आली इथे. तर आता तुम्ही म्हणाल की हे जे आहे हे डिस्टन्स तर कमी झाला, पण तुम्ही जर पाहिलं तर इथे मास पण कमी असते. कारण अर्थचा जो बाहेरचा भाग आहे त्याचा मास जास्त असतो, आतमध्ये मास कमी होत जाते. त्यामुळे दोन्ही व्हॅल्यू कमी होतात, त्यामुळे जीची व्हॅल्यू कमी होते. तर तुम्ही पाहिलं की व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. हे पाहिलं. स्क्रीनवर सगळे क्वेश्चन आन्सर्स येत आहे ते तुम्ही नोट डाऊन करायचे. आता पुढचा मुद्दा आहे की फ्री फॉल. तर कोणती वस्तू अर्थच्या सरफेसवर तर फ्री फॉलमध्ये असणं शक्य नाही. आता पुढचा मुद्दा आहे फ्री फॉल. कोणतीही वस्तू अर्थवर फ्री फॉलमध्ये असणे शक्य नाही आहे. फ्री फॉल होण्यासाठी कोणताही एक्स्ट्रा फोर्स त्याच्यावर ॲक्ट करायला नको. म्हणजे मध्ये त्याचा फ्रिक्शनल फोर्स नाही आला पाहिजे, बायंड फोर्स नाही आला पाहिजे, तर ती वस्तू फ्री फॉलमध्ये असते.
ओके, तर फ्री फॉल इज ॲक्च्युली पॉसिबल इन व्हॅक्यूम. कशामध्ये पॉसिबल आहे? व्हॅक्यूम. स्क्रीनमध्ये पहा, स्क्रीनवर सगळं लिहून येत आहे. फ्री फॉल इज ॲक्च्युली पॉसिबल इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी, जिथे एअर नाही आहे ना. इन व्हॅक्यूम वेअर देअर इज नॉट एअर, नो एअर, व्हॅक्यूम, अशा जागी फ्री फॉल खऱ्या अर्थाने शक्य होतो. अर्थवर तो पॉसिबल नाही. नॉट पॉसिबल ऑन अर्थ सरफेस, कारण अर्थ सरफेसवर दोन फोर्सेस कामी करत असतात. जसं एखादा बॉल खाली पडला तर इथून कोणता फोर्स काम करत आहे? इथे आता एअर आहे की नाही, तर ही एअर याला फ्रिक्शन करते, घासते, त्यामुळे हा खऱ्या अर्थाने फ्री फॉल होत नाही. पण फ्री फॉलमध्ये एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की फ्री फॉल काय असतो. बरं, मून पण फ्री फॉलमध्ये आहे. ही अर्थ आहे ना, तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल कक्षेमध्ये आहे. अर्थ इज एक्सपिरियन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून. सो मून फ्री फॉलमध्ये आहे. फ्री फॉलमध्ये आहे म्हणजे जिथल्या तिथे आहे वस्तू. आता फ्री फॉलमध्ये आहे म्हणजे काय आहे की तुम्ही अजून एक लक्षात घेऊ शकता की फ्री फॉलमध्ये आहे म्हणजे काय आहे. तर ही जी आहे हे दोन समजा ऑब्जेक्ट आहे आणि हे सॉलिड आहेत आणि हे भरलेले आहेत, सॉलिड आहेत है ना. सॉलिड ऑब्जेक्ट्स समजा, पण याचं मास थोडंसं जास्त आहे, मोठी आहे आणि मास जास्त आहे, आणि याचं मास थोडं कमी आहे. सो आता M1 आणि M2 दोन वस्तू आहे. समजा एकाचं मास आहे, मास नेहमी कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं? kgमध्ये. समजा एकाचं मास आहे समजा 500 kg आणि दुसऱ्याचं मास आहे 50 kg. ठीक आहे, तर मग दोन्ही वस्तू वरून खाली पडल्या तर कोणत्या वस्तूला खाली जायला कोणती लवकर जास्त जाईल? पहिले आपण पाहू की कोणती वस्तू जास्त जाईल. तर कोणतीही वस्तू एक लवकर किंवा उशिरा पोहोचणार नाही. दोन्ही वस्तूला अर्थच्या सरफेसवर जायला सारखाच वेळ लागणार आहे. तर मग इंग्लिशमध्ये क्वेश्चन कोणता की इफ टू डिफरंट ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग डिफरंट मासेस. स्क्रीनवर क्वेश्चन पहा. इफ टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग डिफरंट मासेस विल रिलीज फ्रॉम द सेम हाईट, तर विच विल रीच फास्टर. तर तुम्ही म्हणाल की नो, बोथ द ऑब्जेक्ट्स विल रीच, बोथ द ऑब्जेक्ट्स will reach the earth surface will reach the earth surface at the same time. Time taken will be same. हे याचं उत्तर सेम टाईम. तुम्ही स्क्रीनवर पाहत चला. हा फ्री फॉलमध्ये. आता सगळ्यात नंतर एक आहे SF वेलॉसिटी काय आहे. शेवटचा मुद्दा आपल्या ग्रॅव्हिटेशनचा जो आपण पाहणार आहे की SF वेलॉसिटी काय आहे. SF वेलॉसिटी अशी आहे की इनिशियल वेलॉसिटी एखाद्या वस्तूची खूप वाढवतात. इनिशियल वेलॉसिटी जसा बॉल फेकला की नाही, तर ही बॉल जितक्या जोराने फेकाल तितकी हाईट जास्त असते. तर ही इनिशियल वेलॉसिटी एवढी जास्त वाढवण्यात येते, वाढवत राहतात की ती मग एक पॉईंट असा येतो की ती अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल कक्षेच्या बाहेर चालली जाते. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर चालली जाते ती वस्तू, आणि त्याला SF वेलॉसिटी म्हणतात. मग इंग्लिशमध्ये स्क्रीनवर बघा डेफिनेशन आपण म्हणू की इनिशियल वेलॉसिटी, इफ वी कीप ऑन इन्क्रीजिंग इनिशियल वेलॉसिटी, इफ वी कीप इन्क्रीजिंग इनिशियल वेलॉसिटी, सो अबव अ पर्टिक्युलर वेलॉसिटी, एक पॉईंट असा येईल अबव अ पर्टिक्युलर वेलॉसिटी, द बॉल इज एबल टू ओव्हरकम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर ॲक्सलरेशन. The ball is able to overcome the Earth's gravitational acceleration. तो बॉल जो आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनच्या फोर्सच्या बाहेर चालला जाईल. म्हणजे आता तिथे जाईल तो, आणि तिथे व्हॅक्यूम आहे, तिथे काहीच नाही आहे, तर तिथे जाईल आणि तिथे तो थांबून जाईल. इट विल रिमेन देअर. सो धिस इज वेलॉसिटी. सी ऑन स्क्रीनवर बघा तुम्ही SF वेलॉसिटीची तुम्हाला डेफिनेशन येत आहे. तर अशा प्रकारे हे रिव्हिजन मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन आन्सर्स आस्क्ड इन बोर्ड्स. तर तुम्ही हे टॉपिक रिव्हिजनचे पाहिले तरी तुम्हाला बोर्ड्समध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स कव्हर करता येतात. तो आणि जर तुमचे काही डाऊट्स असेल तर कमेंट्समध्ये लिहा आणि ते विचारा. पुष्कळ डाऊट्स असू शकतात कोणाचे. कोणाला SI युनिट नसेल समजलं, कोणाला काही नसेल समजलं, तर एकदा त्याची रिव्हिजन करा आणि ते क्वेश्चन्स विचारा. युनिट्स काय आहे किंवा एखादी डेफिनेशन नसेल समजली तर ते विचारा. सो इनफ फॉर टुडे. बाय.